श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज मी बनवणार आहे काळ्या मसाल्याची वाटाण्या बटाट्याची भाजी. तर भाजी बनवण्यासाठी मी एक कांदा भाजून घेतलेला आहे. जिरे, लसूण, कोथिंबीर आणि खोबरं घेतलेलं आहे भाजून. तुम्ही बघू शकता. लसूण, कोथिंबीर, एक कांदा भाजून घेतलेला आहे, जिरे आणि खोबरं भाजून घेतलेलं आहे. तर आता हे सर्व साहित्य मी एकत्र पाणी टाकून वाटून घेणार आहे. एकदम छानपैकी बारीक आपल्याला हे असं मिश्रण वाटून घ्यायचं आहे, मसाला वाटून घ्यायचा आहे. तर याच्यामध्ये टाकण्यासाठी मी घरगुतीच मसाले घेतलेले आहे, आपले रोजच्या वापरातले. हळद, मीठ, काळा मसाला आणि मिरची पावडर. तर हेच मसाले मी भाजीमध्ये वापरणार आहे. तर हे बघा, अशा प्रकारे मी हे एकदम मसाला बारीक वाटून घेतलेला आहे. तर आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे तेल गरम करण्यासाठी. तर हे बघा, मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेले होते. तेल गरम झालेले आहे. आता याच्यामध्ये आपण जो बारीक वाटलेला मसाला आहे, कांदा, लसूण, खोबरं, ते टाकून घ्यायचं आहे आणि याला छानपैकी परतून द्यायचे आहे. आता याच्यामध्ये मी आपले जे घरगुती मसाले काढलेले आहेत ते ॲड करणार आहे. ते टाकून घेतल्यानंतरही आपल्याला याला 1-2 ते 5 मिनिट छान शिजू द्यायचं आहे. म्हणजे तेल सुटेपर्यंत आपल्याला याला व्यवस्थित मसाल्याला परतून घ्यायचं आहे. म्हणजे आपला मसाला छानपैकी शिजल्या जाईल. तर अशा प्रकारे आपल्याला मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि छानपैकी परतून घ्यायचा आहे. तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतला की भाजी छान लागते. तर तुम्ही बघू शकता, आता आपल्या मसाल्याला तेल सुटायला लागलेले आहे. तर आता याच्यामध्ये मी बटाट्याच्या आणि वाटाणे जे चिरलेले आहे बारीक, ते याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता, आपला मसाला आता छानपैकी परतला गेलेला आहे. आता याच्यामध्ये मी बटाटे आणि वाटाणे टाकून घेणार आहेत. बटाटे आणि वाटाणे टाकल्यानंतरही आपल्याला याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तर आता याच्यामध्ये मी वाटाणे बटाटे टाकून घेतलेले आहे आणि याला आता मी व्यवस्थित परतून घेणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे. तर हे मी मिक्सरचं भांडं धुवून टाकलेलं आहे, कारण त्याला थोडासा मसाला होता त्यामुळे. आणि आता याच्यामध्ये मी थोडंसंच पाणी टाकणार आहे शिजण्यापुरतं. जास्त घट्टही नको आणि जास्त पातळही नको, अशा प्रमाणात मी याच्यामध्ये पाणी टाकलं आहे. मीठ मी मसाल्यामध्येच टाकलेलं होतं, त्यामुळे मी वरतून मीठ टाकणार नाही आहे. तर आता याला आपण झाकण ठेवूया आणि एक 5 ते 10 मिनटं आपण याला बारीक गॅसवर व्यवस्थित शिजू द्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता, मी थोडंसंच पाणी टाकलेलं आहे, कारण जास्त तरी करायची नाही आहे मला. त्यामुळे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार पाणी टाकू शकता. तर आता याच्यावर मी झाकण ठेवणार आहे आणि एक 5 ते 10 मिनटं याला शिजू देणार आहे. तोपर्यंत मी आता इकडे ज्वारीची भाकरी केली आहे. तुम्ही बघू शकता, आता ज्वारीची भाकरही एक बाजूने छानपैकी भाजलेली आहे आणि तिकडे बटाट्याची भाजी शिजत आहे.
काळ्या मसाल्याच्या भाजीबरोबर ज्वारीची भाकर किंवा बाजरीची भाकर खायला खूप छान लागते. तर माझी ज्वारीची भाकरही आता भाजलेली आहे. आता याला मी पलटी करून गॅसवर भाजून घेणार आहे, म्हणजे छानपैकी आपली भाकर फुलेल. इकडं दुसरी भाकरही माझी तयार झालेली आहे. आता ही भाकर भाजून घेतल्यानंतर ही भाकरही मी भाजून घेणार आहे. तर आता ही भाकर मी गॅसवर भाजून घेत आहे. चुलीवरची भाकर असली तर एकदमच उत्तम, पण मी आता गॅसवर भाकरी केलेली आहे. तुम्ही बघू शकता भाकरी छान फुगलेली आहे. तर आता भाकर भाजून झालेली आहे. बघू शकता तुम्ही किती छान भाकर भाजून झालेली आहे. आणि आता दुसरी भाकरही मी भाजून घेत आहे. आता एका बाजूला मी भाकरीला पाणी लावून घेतलेले आहे आणि आता खालच्या साईडनं भाकर भाजली की मी तिला पलटी करणार आहे. गरमागरम ज्वारीची भाकर आणि भाजी खायला एकदम छान लागते. आता भाजी जवळजवळ शिजतच आलेली आहे. तुम्ही बघू शकता आता भाजी शिजलेलीच आहे, पण 1-2 मिनटं मी त्याला ठेवते आणि नंतर मग गॅस बंद करून टाकेल. तोपर्यंत माझी भाकरही भाजली जाईल. तर आता एक साईडनं भाकर भाजून झालेली आहे आणि दुसऱ्या साईडनंही भाजून झालेली असेल. तर आता याला मी गॅसवर भाजून घेत आहे. तर आता दुसरी भाकरही मी गॅसवर भाजून घेत आहे. अशा प्रकारे आपल्याला ज्वारीची भाकर गॅसवर भाजून घ्यायची आहे. तर आता माझी दुसरी भाकरही भाजून झालेली आहे. हे बघा गरमागरम ज्वारीची भाकर आणि इकडे भाजीही तयार झालेली आहे. छानपैकी मस्त काळ्या मसाल्याची बटाट्याची भाजी पण तयार झालेली आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि गरमागरम या जेवायला. ज्वारीची भाकर आणि बटाट्याची भाजी खायला या.
तर तुम्हाला मी बनवलेली रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.